मसुबाच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम. शेतकरी एकजुटीचा विजय असो. रयत क्रांती संघटनेचा विजय असो. माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय असो. माननीय आमदार सदाभाऊ खोत साहेबांचा विजय असो. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे धरण या ठिकाणी. मित्रांनो, सबंध महाराष्ट्राला ज्या मैदानाची उत्सुकता लागून राहिली असती त्या मैदानाच्या संदर्भातली अपडेट घेण्यासाठी आलोय. दिनांक 1 मार्च रोजी रेठरे धरण या ठिकाणी भव्य दिव्य असं देवेंद्र फडणवीस केसरी हे ओपनचं मैदान संपन्न होते. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचबरोबर दिनांक 5 मार्च रोजी याच ठिकाणी आदतचं मैदान सुद्धा संपन्न होणार आहे. या दोन्ही मैदानाची रूपरेषा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत सांगली जिल्ह्याचं युवा नेतृत्व सागरभाऊ खोत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा रेठरे धरण गावामध्ये भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे. काय आव्हान कराल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक आणि मालक यांना असं आव्हान करतोय की आम्ही पर्व तिसरं आहे. गेली 2 वर्ष या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बैलगाडी शर्यत घेत आहे, तर हे तिसरं पर्व आहे. ह्या चषकाचं नाव आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरी चषक असं ह्या चषकाचं नाव आहे. आणि 1 मार्चला या ठिकाणी भव्य दिव्य अशा ह्या स्पर्धा होणार आहेत. मुळामध्ये महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आमचे या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, रयत क्रांती संघटनेचे आमच्या सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय अमोलदादा पाटील यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी 1 तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी चषक बैलगाड्याच्या अशा भव्य दिव्य या ठिकाणी शर्यती होणार आहेत. आणि त्यानिमित्तानं पाठीमागचे 2 जे आम्ही या ठिकाणी शर्यती पार पाडल्या त्या अतिशय उत्कृष्टरित्या आणि उत्तमरित्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्याच धर्तीवरती येणाऱ्या 1 तारखेला त्या ठिकाणी शर्यती आणि 5 तारखेला म्हणजे 5 मार्चला त्या ठिकाणी आदत ह्याच्यासुद्धा शर्यती 5 तारखेला या ठिकाणी आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून, संयोजकाच्या माध्यमातून होणार आहेत. तर निश्चितपणे एक रांगडा असा हा शर्यतीचा खऱ्या अर्थानं आपण खेळ म्हणू शकतो. आणि सर्वसामान्य शेतकरी जे जीवाचं रान करून त्या ठिकाणी आपल्या बैलजोडीला जपत असतात, तीच महाराष्ट्राची संस्कृती पुढे जावी, शेतकऱ्यानं जतन केलेलं वाण त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्राला कळावं आणि नक्कीच त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा सुद्धा एक चांगला उदरनिर्वाह या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून घडावा, हाच आमचा या स्पर्धेचा खरा आदरणीय सदाभाऊ खोत शेतकरी नेते असल्यामुळे त्यांचा हा हेतू आहे. आणि ह्याच हेतूने आम्ही ह्या स्पर्धा या ठिकाणी भरवतोय. तर मी निश्चितपणे तुम्हा सर्वांना, गाडी चालक आणि मालक या सगळ्यांना, माझ्या मित्रांना, सहकाऱ्यांना, शेतकरी बांधवांना मी आव्हान करतो की ही स्पर्धा पाठीमागच्या 2 वर्षाचा इतिहास बघितला तर अतिशय उत्तमरित्या पार पडले. म्हणून तुम्ही कसलीही मनात कोणतीही शंका न घेता या ठिकाणी या स्पर्धेला 1 तारखेला ओपनच्या स्पर्धा आणि 5 तारखेला त्या ठिकाणी आदतच्या स्पर्धा, या दोन्ही स्पर्धेचा त्या गाडी चालकांनी, मालकांनी लाभ घ्यावा असा मी रयत क्रांती संघटनेचा एक त्या ठिकाणी कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो. आणि निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी याल आणि या स्पर्धेचा लाभ घ्याल अशी मला या ठिकाणी माझ्या मनामध्ये 100% मला तसं वाटतं की तुम्ही येऊन याचा लाभ चांगल्या प्रकारे घ्या. दादा, आदरणीय सदाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली तुमचं मित्रमंडळ आणि तुमचे सगळे कार्यकर्ते काम करत असतात. महाराष्ट्रातले एक उत्कृष्ट मैदान दरवर्षी संपन्न होतं. मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले बैलगाडी चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहतात. यावर्षी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? पाठीमागच्या 2 वर्षीसुद्धा बघा तुम्ही, अतिशय उत्कृष्ट अशी तयारी आमच्या सर्व अमोलदादाच्या टीमनं आणि सहकार्याने केली. तर उलट ह्या वर्षीसुद्धा आम्ही भव्य दिव्य, जर हे मैदान तुम्ही बघितलं, तुम्ही मैदान लोकांना त्या ठिकाणी आपल्या चालक मालक यांना दाखवणार आहात. अतिशय चांगल्या अशा या ठिकाणी खेळपट्ट्या आहेत. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी त्यांना मैदान सगळ्यांना मिळालेलं आहे. आणि एक चांगला असं नियोजन आमच्या टीमच्या माध्यमातून होणार आहे. त्या ठिकाणी LED स्क्रीन असणार आहे की ज्या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला कुठलीही त्या ठिकाणी पार्सलिटी 1% सुद्धा या ठिकाणी घडणार नाही. आणि आमचे बॅरिकेडसुद्धा धावपट्टीपासून थोड्या लांब असल्यामुळं तेही शेवटच्या तिकडे कुणाला धावण्यासाठी ज्यांचा शेवटच्या पट्टीला नंबर येतो त्यांनाही यावेळी कुठली अडचण होणार नाही. असं आम्ही या ठिकाणी काम करून जे आपले या ठिकाणी बैल येतात ते आम्ही सगळी शेतकरी बांधव असल्यामुळे त्यांची जीवापाड आम्ही मनापासून त्या ठिकाणी बैलजोडीची आमची सर्व टीम त्या ठिकाणी मनापासून काळजी घेईल.
त्याचबरोबर यावर्षी दिनांक 1 मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्रिमंडळातील मंत्रीसुद्धा उपस्थित राहणार आहेत का? हां, आता आदरणीय ते सदाभाऊंच्या माध्यमातून निश्चितपणे आपले पालकमंत्री या ठिकाणी आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. आणि आम्ही तसंच आपले आदरणीय सदाभाऊंच्या माध्यमातून बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले. तेही या ठिकाणी वेळात वेळ काढून हे तिन्ही मंत्री या कार्यक्रमाला त्या दिवशी निश्चितपणे उपस्थित राहतील. सागर भाऊ, दरवर्षी तर ओपनचं मैदान संपन्न होतं, मात्र यावर्षी आणखीन एका मैदानाची भर पडली, ते म्हणजे एक आदत एक बैल मैदान. तर ते घेण्यामागचा उद्देश काय? मुळामध्ये गेली 2 पर्व आपण बघतोय की या ठिकाणी आम्ही दोन्ही पर्व ओपनची घेतली आणि ती यशस्वीरित्या त्या ठिकाणी दोन्ही ओपनची पर्व आपण बैलगाडी शर्यतीची पार पाडली. त्याच्यामुळं बैलगाडी चालक मालक काही त्या ठिकाणी सर्वसामान्य चालक मालकांची भावना आदरणीय आमदार सदाभाऊ खोत यांना त्यांनी विनंती केली की तुम्ही ओपनचं मैदान घेत असताना आदत वरच्यांवरती थोडा कुठंतरी अन्याय व्हायला नको. तीही शेवटी शेतकऱ्यांचीच त्या ठिकाणी जोपासलेली आपली त्या ठिकाणी बैलजोडी आहे. आणि म्हणून आपण ठरवलं की या वर्षीपासून आपण त्या ठिकाणी ओपनच्या स्पर्धेसोबत आदतच्याही स्पर्धेतनं त्या ठिकाणी त्यांनाही त्या गाडी चालक मालकांना न्याय द्यावा ही भूमिका आदरणीय सदाभाऊंनी घेतली. आणि त्या माध्यमातून आम्ही यावर्षी पर्व 3ऱ्यापासून ओपन बरोबर आपण आदतसुद्धा या ठिकाणी स्पर्धा चालू. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक अमोल दादा आहेत. अमोल दादा नमस्ते. नमस्ते. अमोल दादा, काय सांगाल, यावर्षी सुद्धा कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली? सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचे नेते आदरणीय माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत व आमचे मित्र सागरभाऊ खोत यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस केसरी 1 मार्च रोजी आयोजन केलेलं आहे व 5 मार्च रोजी आदत बैल याचंही आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी याचा उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा. चालते. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक भूषणभाऊ पाटील आहेत. भूषणभाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला संपन्न होते आणि मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? आज हे पर्व 3 आहे, देवेंद्र फडणवीस केसरी. या म्हसोबाचं आज आमच्या हे आहे यात्रा आणि म्हसोबाच्या यात्रेमध्ये हे मैदान आहे. किती तारखेला संपन्न होतंय ओपनचं मैदान? ओपनचं मैदान 1 मार्च आणि आदतचं मैदान 5 मार्च. या मैदानाच्या परवानगीच्या संदर्भामध्ये परवानगी कधी भेटेल? परवानगी 2-3 दिवसात भेटेल. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे का? आले की हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि सांगली जिल्हा यांनी घालून दिलेल्या अटीनुसार पार पडेल का? हो. बरं, या मैदानामध्ये ओपनच्या मैदानातली बक्षीस रचना सांगा. ओपनच्या मैदानात प्रथम क्रमांक आहे आपलं 2,05,559. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1,50,559. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1,05,559. चतुर्थ 75,559. पंचम 55,559. षष्टम 35,559 आणि सातवा 25,559. आणि क्वार्टर फायनलला कसं आहे? क्वार्टर फायनलला आपण 5,559 व चषक. आणि प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 2,000. बघा मित्रांनो, आणि दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी सुद्धा जे विजेते बैलगाडी मालक होणार आहेत त्यांना लक्ष्मीपूजनाची आठवण होईल का? होणार की. काय सांगाल, यावेळेस कसं नियोजन असेल? आपण 2 वर्ष झालं गेले, आपण त्या लक्ष्मीपूजनच्या आपल्या हा शेतकऱ्याचा हा आवडता छंद आहे आणि ह्या लक्ष्मीपूजनला आपल्या शेतकऱ्याला ह्या नवीन नोटा मिळाव्यात ही आमची पहिल्यापासून हे आहे. आणि ह्या वर्षी पण आपण नवीन नोटा देऊ. नवीन नोटा. त्याचबरोबर ओपनचे लॉट किती तारखेला काढले जातील? ओपनची लॉट 28 तारखेला संध्याकाळी काढली जाते. बरं, आदतचं मैदान किती तारखेला होणार आहे? 5 मार्च. आदतच्या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे? आदतला आपण प्रथम क्रमांकाला 1,05,559. द्वितीय 75,559. तृतीय 65,559. पंचम 55,559. षष्टम 35,559 आणि सातवा 25,559. बरं, आणि क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला 5,559. आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000. दोन्ही मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली? नाही अजून, आता कसं चालू करणार आहे आम्ही. किती तारखेपासून सुरू होईल? 25 तारखेपासून. बरं, त्याच
बरं, या मैदानामध्ये खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? आहे की इथं झेंडा पंच म्हणून दोन्ही मैदानाला कोण काम पाहणार आहे? दोन्ही मैदानात धनवडे बापू म्हणून बरं, या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? ओपनला कोण आहे आणि आदतला कोण आहे? दोन्ही मैदानाला सुनील मोरे, रणजित बनसोडे आणि भैया धुमाळ. बरं, तिघजण असणार, दोन्ही मैदानाला तेच करणार आहे. बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? या मैदानात जास्तीत जास्त बैलगाड्या मालकाने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवावी. हे मैदान हे पर्व तिसरं आहे, पण हे पर्व तिसरं असलं तरी दोन पर्व बघता दोन्ही पर्वामध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद झाला, मैदान चांगलं झालं आणि ह्याही वर्षी तमाम बैलगाडा मालकांनी यावेळी जास्तीत जास्त सहकार्य करावं ही आमच्या टीमच्या वतीनं विनंती आहे. चालते, धन्यवाद दादा. दादा, रान कसे, माती कशी मैदानातली? रान थोडंसं उराडी पण आहे मैदानाला आपल्या हां. आणि रान कटनाचं आहे. कटनाच आहे. बरं, आता एकंदरीत मैदानामध्ये फाट्या किती आहेत? 9 फाट्या आहे त्या. फाटीच्या आतमधलं अंतर किती? 15 फुटाचं आहे. आता सध्या मैदानाची स्थिती काय? रोलिंग कधी केलं जाईल मैदानात? रोलिंग उद्या सकाळी चालू करेल. मित्रांनो, आज तुम्ही जे व्हिडिओ पाहणार आहात ते बिगर रोलिंगचे आहेत. 2 दिवसामध्ये मैदान पूर्णपणे 100% तयार होईल. आता 90% तयार झालेले आहे. आपल्याला आयोजक फोटो पाठवणार आहेत रोलिंग तयार झाल्यानंतर सगळं. हो. त्यानंतर ओपनचा पल्ला किती असेल? ओपनचा 950 फूट, आदतचा किती ठेवण्यात येणार? आदतचा 800 फूट, दोन्ही दिवशी मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 800 फूट असेल दोन्ही मैदान. दोन्ही मैदानात. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय? काही सुद्धा नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? केला जाईल. या मैदानामध्ये नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाईल का? घेतली जाईल. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे दोन्ही दिवशी 1 मार्चला आणि 5 मार्चला या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर असणार आहेत. दिवसभर असणार आहेत. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. केलेले आहे. दोन्ही दिवशी पिण्याच्या पाण्याचे टँकर उपस्थित असणार आहेत का? असणार आहेत. त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 800 फूट त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का? आहे की. निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2 आहेत. सेमीफायनल, फायनलला दोन्ही मैदानाला ड्रोन उपयोगात आणला जाईल का? आणला जाईल. या मैदानामध्ये जे निकाल दिले जातील त्याचबरोबर ज्या नियम अटी असतील ह्या संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनेच हे मैदान संपूर्ण होईल का? 100%. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार केला जाईल का? केला जाईल आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान पार पडले. सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 500 फूट आहे जवळजवळ. बरं, त्याचबरोबर मैदानामध्ये बैलगाडी मालक इथं आल्यानंतर निवाऱ्याला कुठं कशी जागा आहे? दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला जागा आहे. दोन्ही बाजूला. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? बैलगाडा मालकांनी वेळेत वेळ ही करून सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट की मैदान सकाळी लवकर चालू होईल, 10 वाजता चालू होईल. त्यामुळं लवकरात लवकर इथं हे उपस्थित राहावे. चालते, धन्यवाद.